अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा पाठराखण. धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही. देवगिरीवरच्या बैठकीमध्ये अजित पवार यांची ठाम भूमिका. सूत्रांची माहिती. अजित पवारांना पुरावे दिल्याच्या नंतर कारवाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसं होत नसल्यामुळे आता कोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा. धनंजय देशमुख यांनी कथित बी टीममधील 4 जणांची नावं सादर केली. बालाजी तांदळे, संजय केदार, डॉय वायभासे, मोराळे हे बी टीममध्ये असल्याचा त्यांचा दावा. नावं जाहीर केली. आता कारवाई कधी होणार, देशमुखांचा सवाल. प्रशासनावरती दबाव असल्यामुळे हत्येसाठी मदत करणाऱ्यांना अटक होत नाही. बी टीम म्हणजे हत्येसाठी पैसे पुरवणार किंवा मदत करणारी लोक आहेत, धनंजय देशमुख यांचा आरोप. महादेव मुंडे हत्येच्या प्रकरणामध्ये विशेष पथकाची परळीमध्ये झाडाझडती. तपासासाठी अंबाजोगाईमध्ये पथक तळ ठोकून पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी स्थापन केलेल्या पथकाकडून झाडाझडती. राजन साळवींवरती टीका करताना संजय राऊतांची शिवीगाळ. सत्ता केल्याच्या नंतर तडफडत राहतो तो शिवसैनिक नाही. राऊतांचा राजन साळवींवरती हल्ला बोल. राजन साळवी यांच्या शिंदेच्या शिवसेनेमधल्या पक्षप्रवेशाच्या नंतर आता संजय राऊत करणार राजापूरचा दौरा. पक्षामधील पडझड थांबवण्यासाठी संघटनात्मक ताकद मतदारसंघामध्ये टिकून राहावी यासाठी संजय राऊतांचा दौरा. एकनाथ शिंदे जर घरगडी असते तर त्यांना मंत्री केलं असतं का? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवरती हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले. नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात या दोघांमध्ये बैठक. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करणार. नगरविकास विभाग, म्हाडा, एसआरए आणि इतर विभागांचा आढावा कोऑर्डिनेशन रूमच्या माध्यमातून घेतला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती. मतदारांचे आभार मानण्यासाठी दौऱ्याचं आयोजन. या दरम्यान ते जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देतील, काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतील आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात आढावा बैठकीचं सुद्धा आयोजन. नगरविकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून त्याच माध्यमातून कुंभमेळ्यासाठीची आढावा बैठक होतीये. मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. नाशिकचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे राहावं यामध्ये गैर ते काय? दादा भुसे यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नाशिक इथे गोल्फ क्लबच्या मैदानावरती आभार सभा होणार. सभेची तयारी सुरू. दादा भुसे यांनी केली सभेच्या ठिकाणाची पाहणी. तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार. मंदिरामधल्या मुख्य गाभाऱ्याच्या काही प्राचीन शिळांना तडे गेल्याची बाब समोर आल्याच्या नंतर मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक. धाराशिवमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात प्लाझ्मा बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापराला बंदी. नाशिकच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृतासह आज सकाळी प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करणार आणि यानंतर दिल्लीमध्ये आयोजित गृह विभागाच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहतील. हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड. सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. संविधानाला अभिप्रेत असलेलं काम हर्षवर्धन सपकाळ यांनी करावं. नवनियुक्त काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पत्नी मृणालिनी सपकाळ यांनी व्यक्त केली भावना. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेतेपदी नियुक्ती. वडेट्टीवारांवरती काँग्रेसच्या नेत्यांनी सोपवली नवी जबाबदारी. अर्थ खात्याकडून विविध विभागाच्या खर्चांना कात्री. सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना. लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज यासारख्या घोषणांमुळे 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट. केंद्र आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी सुरू असलेली मासिक मदत मिळवण्यासाठी केवायसी करणं बंधनकारक. अन्यथा मार्चच्या नंतर मदत मिळणं सुद्धा बंद होईल. अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी विजय चोरमारे यांची माहिती. नागपूर विभागामधल्या प्रगतशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी साधला संवाद. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वयाची गरज आहे असं कोकाटे यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.